नमस्कार, मी पंजाब डक. सगळीकडे मात्र 40 अंश होते तर 44 अंश सेल्सिअस मात्र सगळीकडे तापमान राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे. मग आता परत पाऊस कधी येणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या शेतीचे कामे करून ठेवा. आम्ही सगळे शेतीचे कामे व्यवस्थित करून ठेवली, कारण की मराठी सालाप्रमाणे सांगायचं झालं तर आता कंप्लीट 33 दिवस मिरग राहिला, म्हणजे मिरग निघायला मराठी सालाप्रमाणे 33 दिवस राहिले. आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे जर धरलं तर तुम्हाला सांगतो 41 दिवस पाऊस राहिलाय, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे 41 दिवस पाऊस राहिला, ते हे एक लक्षात यायचं. आणि मराठी आखिदी झाल्याच्या नंतर कंप्लीट 40 दिवसाला मिरग निघतो, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो मे मध्ये मग मान्सून दस्तक कधी देणार आहे? तुम्हाला सांगू इच्छितो 15 मे ते 20 मेच्या दरम्यान अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून मराठवाड्यातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, मध्य प्रदेश आणि जे काही राज्य त्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगू इच्छितो की मान्सून अंदमान बेटावर 15 मे ते 20 मेच्या दरम्यान दस्तक देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की एकंदरीत अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला सांगू इच्छितो की 15 मे ते 20 मेच्या दरम्यान कधीही मान्सून अंदमान बेटावर दस्तक देतो तिथं दाखल होऊ शकणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपण आपल्या शेतीची मात्र कामे करून घ्या. पावसाचं काम करीत असतो, म्हणून आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या. सगळ्यात महत्वाचं आपण शेत रेडी करून ठेवणं गरजेचं आहे. पाऊस यायचं तेव्हा येईल, पण सगळ्यात महत्वाचं ते. त्याच्यानंतर काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आलेत, यावर्षी एल निनो पाऊस यावर्षी कमी पडणार आहे. तर मला सांगू इच्छितो, एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या भारतामध्ये मान्सून येणार तर येणार, येतो तर येतो, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं.